छत्रपती संभाजीनगर शहरातील 5 स्मशानभूमीसाठी अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। यामध्ये मेटलचे आवरण असलेली दाहिणी बसवण्यात येत असून यामध्ये अंत्यविधी केला जाणार आहे आणि त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने 10 कोटी रुपयांचा निधी महानगरपालिकेला उपलब्ध करून दिला आहे। शहरात विविध भागामध्ये मोठ्या 12 स्मशानभूमी आहेत। या स्मशानभूमीची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून त्या ठिकाणी नातेवाईकांसाठी कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नाहीत। कैलासनगर स्मशानभूमीत गॅस दाहिनीची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही नागरिकांकडून गॅस दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्याची तयारी नाही। महानगरपालिका प्रशासक जय श्रीकांत यांनी स्मशानभूमी अत्याधुनिक करण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला 12 स्मशानभूमीसाठी अंदाजपत्र तयार करून शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला, परंतु शासनाकडून निधी मिळाला नाही। स्मशानभूमीमध्ये मृतदेह अंतिम संस्कार करण्यासाठी ओटे तयार करून त्यावरती लोखंडी कठाड्यांची उभारणी, नातेवाईकांसह नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था, विधी करण्यासाठी स्वतंत्र जागा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, विद्युत व्यवस्था, वृक्षारोपण आदी सुविधा देण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करण्यात आली। जिल्हा नियोजन समितीने 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। जिल्हा नियोजन समितीकडून महानगरपालिकेला 10 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे। या निधीतून 5 स्मशानभूमी अत्याधुनिक तयार केल्या जाणार आहेत। विद्युत आणि गॅस दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिकांची भावना होत नसल्यामुळे त्याच पद्धतीचे मेटलचे आवरण असलेली दाहिनी बसवण्यात येणार आहे। या मेटलच्या दाहिनीमध्ये कमी गट्टू वापरून मृतदेह जाळण्यासाठी लागणारी ऊर्जा निर्माण होणार आहे। सध्या N6 स्मशानभूमीत मेटल आवरण असलेली दाहिनी बसवण्याचे काम सुरू झाले आहे। लवकरच पुष्पनगरी, मुकुंदवाडी, कैलासनगर, N11 या ठिकाणी ही व्यवस्था केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे।